मी डॉक्टर अमित पारसनीस. मी मणिपाल हॉस्पिटल बाणेर इथे सर्जिकल ऑन्कॉलॉजी म्हणजे कॅन्सर सर्जरी विभागाचा प्रमुख म्हणून काम करतो. 1.5 महिन्यापूर्वी आम्ही या हॉस्पिटलमध्ये एका लहान मुलीची 10 वर्षाच्या मुलीची दुर्मिळ पॅनक्रियाटिक ट्यूमरची शस्त्रक्रिया केली. सॉलिटरी सुडोपॅपिलरी ट्यूमर SPN नावाचा हा ट्यूमर आहे. हा ट्यूमर 10 लाखात एखाद्या व्यक्तीला होतो दरवर्षी आणि साधारणतः पॅनक्रियाटिक ट्यूमर्समध्ये 1 ते 3% चान्स एवढाच त्याचा ट्यूमरचा चान्स आहे. ह्याच्यामध्ये आम्ही त्या मुलीचं पॅनक्रियासचं एक 10 सेंटीमीटरचं ट्यूमर काढलं आणि उरलेल्या पॅनक्रियासला आतडं परत जोडून टाकलं. ही अतिशय गुंतागुंतीची शस्त्रक्रिया होती, पण डॉक्टर आशिष पाठक ॲनेस्थेटिस्ट, डॉक्टर पूजा इंटेन्सिव्हिस्ट यांच्या मदतीने पेशंटचं ऑपरेशन छान झालं आणि पेशंट नंतर सुमारे 7-8 दिवसात व्यवस्थित बरी होऊन घरी पण गेली. गमतीची गोष्ट म्हणजे या पेशंटला या ट्यूमरमुळे काही त्रास नव्हता आणि शाळेमध्ये कराटे खेळताना पोटाला लाथ लागली आणि दुखलं म्हणून सोनोग्राफी केली, तेव्हा हा ट्यूमर तिच्या लक्षात आला. तेव्हा अनेक ठिकाणी जाऊन मग तिने सोनोग्राफी, बायोप्सी, CT स्कॅन केले आणि नंतर तिने आमच्याकडे आली आणि आमच्याकडून तिने ऑपरेशन करून घेतलं. पेशंट ऑपरेशन नंतर बरी झाली, घरी गेली. तिचे सगळे जखमा व्यवस्थित भरल्या आणि आता ती नॉर्मल झाली आहे. नॉर्मल शाळेत जाते, खेळते, सगळं अन्न वगैरे नॉर्मल खाते. हा लो ग्रेड मॅलिग्नन्सीचा ट्यूमर आहे. त्याचा कॅन्सर परत याची शक्यता खूप कमी असते आणि ही 95% चान्स आहे की ती पेशंट बरी होऊन जाईल. आम्ही जवळजवळ इथे 14 महिने आल्यापासून आम्ही जवळजवळ 350 केसेस केल्या. मेजर केसेस, मायनर केसेस, कॅन्सरच्या लॅप्रोस्कोपिक केसेस, भरपूर केसेस मी करत असतो. पण हीच केस आम्हाला तुमच्यापुढे आणावीशी वाटली किंवा असं वाटलं की सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे. तर ती 2-3 कारण आहेत. दुसरं म्हणजे पहिलं कारण म्हणजे खूप रेअर, खूप दुर्मिळ अशी केस आहे. कारण मगाशी त्यांनी सांगितल्याप्रमाणे 10 लाखात एखाद्याला असं ट्यूमर होतो. पॅनक्रियाटिक ट्यूमर्स हे रेअर असतात. त्यातले 1%, 2% ट्यूमर्स हे या प्रकारचे ट्यूमर्स असतात. असं माहिती आहे की हे असे या प्रकारचे ट्यूमर्स यंग मुलींमध्ये कॉमन आहे. साधारणतः 9:1 असं प्रपोर्शन फिमेल टू मेल. आणि सेकंड किंवा थर्ड डिकेडमध्ये म्हणजे 20 नंतर 30 नंतर हे कॉमनली दिसतात. मी स्वतः याच्यापूर्वी 16 वर्ष, 26 वर्ष अशा पेशंटची ऑपरेशन केलेली आहे. पण 10 वर्षाची मुलगी आणि असा प्रकारचं जेव्हा असं मी पहिल्यांदाच बघितलं. आम्ही थोडंसं सर्च केल्यानंतर आम्ही असं लक्षात आलं की देशामध्ये याच्यापूर्वी आय थिंक 5 का 8 वर्षाच्या एका मुलीमध्ये साऊथ साईडला कुठे असं ऑपरेशन झालं. त्यामुळे सेकंड यंगेस्ट चाइल्ड इन इंडिया टू हॅव दिस ट्यूमर असं आपल्याला म्हणता येईल. आणि हा खूप रेअर ट्यूमर आहे पॅनक्रियासमधला. त्याला सॉलिड सुडोपॅपिलरी एपिथेलियल न्यूप्लाझम किंवा SPN असं म्हणतात. आणि त्याचं वैशिष्ट्य असं आहे की हा ट्यूमर खूप लो ग्रेड मॅलिग्नन्सीचं ट्यूमर आहे. म्हणजे कॅन्सर त्याला म्हणू शकत नाही आपण. त्याचं खूप छोटं पोटेन्शियल आहे कॅन्सर होण्याचं. साधारणतः 95% लोक 5 वर्षात बरी झालेली असतात. युजली हा आजार पसरत नाही, हा आजार रिकरन्स त्याचा होत नाही. पण ह्याला लागणारी जी सर्जरी आहे ती मात्र ॲडल्ट कॅन्सरला जशी सर्जरी लागते तशा टाईपची सर्जरी करायला लागते. कारण हा पॅनक्रियाचा अवयवच असा आहे की तो थोडासा ट्रिकी आहे हँडल करायला. आणि या मुलीचा ट्यूमर हा आम्ही नॉर्मली पॅनक्रियाटिक कॅन्सर ऑपरेट करतो 3 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर. या मुलीचा ट्यूमर जवळजवळ 10-12 सेंटीमीटरचा मोठा ट्यूमर. आणि कोइन्सिडेंटली ती शाळेमध्ये कराटे खेळताना पोटात लाथ लागली म्हणून दुखलं पोट म्हणून तिची सोनोग्राफी केली आणि शॉक बसला म्हणून आई वडिलांना की कारण सोनोग्राफीमध्ये ट्यूमर सांगितलं. त्याच्यानंतर त्यांनी स्कॅन केला, बायोप्सी केल्यावर हे पिक्चर पुढे आलं आणि ते एकदम पॅनिक होऊन गेले. त्यांना म्हणजे 10 वर्षाच्या 2 मुली आहेत, एक 10 वर्षाची आणि एक थोडी छोटी आहे. आणि त्यांना कळलं की कसं हँडल करावं आहे. आणि ट्यूमर आहे पॅनक्रियाज, मोठा ट्यूमर. तर डॉक्टर पण बाकीचे लोक म्हणजे सिरियस असल्यामुळे ते समजतं डॉक्टरच्या चेहऱ्यावरून पेशंट्सना पण काहीतरी सिरियस गोष्ट आहे. मग ते 3-4 हॉस्पिटल्स, 3-4 डॉक्टर्स फिरले. माझ्याकडे येऊन गेले इथे मणिपालला. त्याच्यानंतर पण बाहेर जाऊन अजून 1-2 ठिकाणी जाऊन आले. पण शेवटी सगळं त्यांना व्यवस्थित समजावून सांगितल्यानंतर ते ॲग्रीड टू गेट ऑपरेटेड ओव्हर हिअर. त्यांची बायोप्सीमध्ये हे ट्यूमर आलेला होता. आणि 27 जानेवारीला आम्ही त्यांची सर्जरी केली. आमची टीम आहे ही काही एका माणसाचं काम नाही. माझ्याबरोबर अजून पिडियाट्रिक सर्जन होत्या, एक गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट सर्जन होते, ॲनेस्थेटिस्टची टीम होती. या मॅडम ज्या इंटेन्सिव्हिस्ट आणि पिडियाट्रिक स्पेशालिस्ट आहेत त्या होत्या. अजून एक पिडियाट्रिशियन पण होत्या की ज्या पेशंटला बघत होत्या. या सर्वांच्या टीमने, अजून माझे असिस्टंट्स, OT लोक, बरेचसे खूप लोक आपापला हातभार लावतात आणि हे ऑपरेशन झालं. आम्हाला चिंता अशी होती की जर कॅन्सरचं ऑपरेशन करायला लागलं तर पॅनक्रियास बरोबर आतड्याचा काही भाग, एवढं पण त्याला म्हणतात, नंतर पित्ताच्या नळीचा काही भाग तोही काढायला लागतो. आणि मग तो परत जोडणं आणि ते जोड नीट भरणं हे थोडं त्रासदायक असतं, विशेषतः लहान मुलांमध्ये, कारण अवयव खूप छोटे छोटे असतात. पण चांगली गोष्ट अशी झाली की ऑपरेशन करताना आम्हाला तो आतड्याचा भाग वाचवता आला. पित्ताच्या नळीला काही धक्का लावला नाही.
आणि पॅनक्रियास असा एक आडवा अवयव असतो पॅनक्रियास, त्यातला मधला फक्त ट्युमरचा भाग थोडं मार्जिन बाजूला ठेवून आम्ही काढू शकतो. आणि मग जे उरलेलं पॅनक्रियास होतं त्या पॅनक्रियासला जे त्याच्या पॅनक्रियासचे ज्युसेस असतात, पॅनक्रियाटिक सिक्रिशन्स असतात, ते आतड्यामध्ये जाऊन पचनाला कारणीभूत असतात. तर त्याला परत आम्हाला एक ॲनास्टोमोसिसमध्ये जोड करायला लागला. पॅनक्रियासच्या टेलला स्मॉल इंटेस्टाईन म्हणजे जेजुनमचा आम्ही जोड केला, म्हणजे त्याचे ज्युसेस आहेत ते परत जातात. सो पॅनक्रियासचे दोन प्रकारचे फंक्शन असतात, एक एक्झोक्राइन आणि एंडोक्राइन. एक्झोक्राइन म्हणजे हे जे पाचक रस जो जातो, फॅट्स जे पचतात ते पॅनक्रियाटिक ज्यूसमध्ये पचतात. आणि एंडोक्राइन म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे इन्सुलिन सिक्रेट होतं. तर हे दोन फंक्शन जे आहेत मोठ्या प्रमाणात पॅनक्रियासचा भाग काढला तर पुढे ही फंक्शन्स अफेक्ट होतील अशी आम्हाला भीती होती. पण आत्तापर्यंत जवळजवळ पावणे 2 महिन्याचं मॉनिटरिंग चालू आहे. त्याच्यामध्ये जे काही उरलेलं पॅनक्रियास आहे ते हे काम व्यवस्थित करते. तिला पुढे मॉनिटरिंग लागेल, पुढे फॉलोअप लागेल, आणि जसं तिचं वय वाढतं तसं कदाचित थोडाफार प्रमाणात तिला सपोर्ट लागू शकतो. पण मेजरली असं खूप तिला काही रिस्ट्रिक्शन्स येतील किंवा तिच्या काही लाईफस्टाईलमध्ये बदल करायला लागेल असं काही नाही. आत्ताच ती मुलगी नॉर्मल शाळेत जायला लागली, थोडंफार चालणं फिरणं, मैत्रिणींबरोबर खेळणं फिरणं थोडंसं चाललंय. तिच्या पोटावरती एक 10-15 सेंटीमीटरचा स्कार आहे, ट्युमर काढायला लागणार. तो स्कारही चांगला हील झाला आणि शी इज नाव ऑलमोस्ट लाईक अ नॉर्मल चाइल्ड.